मुंबईचा अंधेरी पश्चिमेत वीरा देसाई रोडवरच्या एका इमारतीच्या माळ्याला मोठी आग लागली असं नुकतंच कळलेलं आहे। वीरा देसाई रोडवरती सिंचन इमारतीचा 6व्या मजल्यामध्ये एका घरामध्ये सकाळी 8:30च्या सुमारास ही आग लागली आहे। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। हा प्रयत्न युद्ध पातळीवरती चाललेला आहे। रहिवासी इमारत आहे आणि त्यामुळे या इमारतीमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक राहतात। आगीची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व जणांना सुखरूप बाहेर काढण्याची माहिती मिळतेय। सुदैवाने त्यामुळे कोणत्याही पद्धतीची जीवितहानी झालेली नाहीये, मात्र घरचं सामान सगळं जळून खाक झाल्याचं कळतंय। आपल्यासोबत सत्यम सिंग आहेत आपले प्रतिनिधी, आपण त्यांच्याकडनं हा सगळा प्रकार जाणून घेऊया। सत्यम, नक्की कधी आग लागली आणि किती नुकसान झालंय? पूर्वी आपण पाहिलं तर आज सकाळी 8:30च्या सुमारास अंधेरी पश्चिमेत वीरा देसाई रोड जवळ आहेत चित्रकूट गार्डन, त्याच्या अपोजिट साईडली ही इमारत आहे सिंचन इमारत। या इमारतीच्या 6व्या मजल्यावर एका घरामध्ये ही मोठी आग लागली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळ दाखल होऊन तब्बल अर्धा तासापासून आग विझवायच्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मात्र आपण पाहिलं तर ती रेसिडेन्शियल इमारत मोठ्या संख्येमध्ये लोक राहतात, त्याच्या मागेच आहे मोठे स्लम एरिया, झोपडपट्टी आहे। त्यामुळे अग्निशमन दलाने कुठला रिस्क घेऊन त्यासाठी त्यांनी तात्काळ आहे तर फायरचं जे आहे ते त्या ठिकाणी रेस्क्यू आणि आग विझवायचा प्रयत्न युद्ध पातळीवर करत आहेत। सध्या पोलिसांनी त्या इमारतीला खाली केलं आहे आणि आग विझवायच्या जे युद्ध पातळीवर प्रयत्न त्यासोबत आहेत। आग कशामुळे लागली ह्या संदर्भात देखील आता तपास जे आहेत स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आहेत ते करत आहेत। पूर्वी धन्यवाद सत्यम, आपण दिलेल्या माहितीबद्दल। आपण ही अंधेरीची दृश्य पाहतोय। इथे सिंचन नावाच्या इमारतीमध्ये आग लागलेली आपल्याला दिसतेय। सुदैवाने कोणत्याही पद्धतीची जीवितहानी झालेली नाहीये। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात आणि बचाव कार्य सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।